हॅलो एव्हरीवन, माझं नाव प्रतीक्षा. माझी आणि माझ्या मुलीची सकाळ योगाने होते. योगामध्ये सध्या मी काही बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि सूर्यनमस्कार करते. कारण 2 वर्षाचा गॅप पडला आहे आणि डिलिव्हरीनंतर बॉडी थोडी वीक झाली आहे. पण जेव्हापासून मी स्टार्ट केलं आहे, मला माझी बॉडी खूप जास्त फ्लेक्सिबल झाली आहे आणि स्ट्रेंथ पण बऱ्यापैकी वाढली आहे. रोज सकाळी मी हा विचार करते की मी लवकर उठेल आणि स्वतःसाठी वेळ देईल. पण तसं शक्य होत नाही. कारण मी उठले की ती पण उठते आणि मग तिला घेऊनच मला सगळं काही करावं लागतं. म्हणून मग मी आत्ता हा विचार तर सोडून दिला आहे की मी एकटं काहीतरी करू शकेल तिला सोडून. कारण तिच्याशिवाय मी पण राहू शकत नाही आणि माझ्याशिवाय ती राहू शकत नाही. मला जे काही करायचं आहे, मला तिला घेऊनच करावं लागेल. हा विचार मी आता एकदम पटवून घेतला आहे स्वतःशी. तसंच तिला घेऊन मी माझं जे काही योगा वगैरे आहे ते करून घेते आणि घरातली बाकी सगळी कामंसुद्धा मग तिला बघता बघता करून घेत असते. दुपारचा स्वयंपाक, घरातली बाकी सगळी कामे आणि त्यानंतर तिच्यासोबत थोडाफार वेळ स्पेंड करते. अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस जात असतो. त्यानंतर इव्हिनिंगला मी थोडं तिला बाहेर घेऊन जाते. तिथे जवळ मोठं ग्राउंड आहे कॉलेजचं. तिथे गेल्यावर ती थोडं खेळते, फ्रेश होते. कारण इथलं वातावरण खूप जास्त छान आहे. सगळीकडे एक्सरसाइज करत असतात तिकडे स्टुडंट्स. तर वेगवेगळे गेम्स वगैरे सुरू असतात. तिथे ती एन्जॉय करते. त्यानंतर घरी आल्यानंतर तिला भूक लागते आणि ती मध्ये मध्ये लोडबोड करत असते आणि तिला बघायचं असतं की मम्मा काय करणार आहे. आलू पराठा तिच्यासाठी मी आज केला होता आणि ते खाल्ल्यानंतर ती मग छान थोडंफार खेळते आणि नंतर ती झोपून जाते. तर आजसाठी एवढंच. बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.